शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपल्याला पुढचा प्रश्न केलेला आहे की गहू पिकामध्ये जर आपल्याला अधिक फुटवा घ्यायचा असेल तर गहू पिकामध्ये कोणकोणत्या उपाययोजना कराव्या. चला तर पाहूया. यासाठी तुम्हाला गहू पिकामध्ये 3 महत्त्वाची कामं करायची आहेत. पाणी, खत आणि फवारणी व्यवस्थापन. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी व्यवस्थापन. आवश्यकतेनुसार, गरजेनुसार पाणी द्या. मित्रांनो, पाण्याचा अत्यधिक टाळा किंवा पाण्याचा त्या ठिकाणी ताण देखील पडू देऊ नका. सुरुवातीच्या म्हणजे फुटवा अवस्थेमध्ये पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी खत व्यवस्थापन. तुम्ही पेरणी करताना खत टाकलंच असेल, गहू पेरणीनंतर 20 दिवसांनी पुन्हा एकदा तुम्हाला युरिया 1 बॅग प्रति एकर प्रमाणे पुढे टाकायचे आहे आणि मग पाठीमागून पाणी द्यायचं आहे. खत झालं, पाणी झालं. आता फवारणी व्यवस्थापन. फवारणीमध्ये मित्रांनो ऑलरेडी मी तुम्हाला फवारणी सांगितलेली आहे. पुन्हा एकदा सांगतो. कराटे कीटनाशक 2 मिली, 12-05 ग्रॅम, बायोटा एक सारखं टॉनिक आपल्याला 2 मिली घ्यायचं आहे. आणि जर त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसत असेल किंवा प्रिव्हेंटिव्ह मध्ये सुद्धा घेऊ शकता, साप सारखं बुरशीनाशक आपल्याला 2 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि गरज असेल तर स्टिकर अर्धा मिली मिसळा. सांगितलेलं प्रमाण 1 लिटर पाण्याचं आहे. चांगल्या प्रकारे द्रावण तयार करा आणि आपल्या गहू पिकावरती पाणी दिल्यानंतर वापसा कंडिशन वरती त्या ठिकाणी फवारणीसाठी वापरा. दिलेली माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून तुमच्या इतर गहू उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर गहू पिकाचे आमचे शेड्यूल खरेदी करायचे असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला लगेच मेसेज करा. धन्यवाद.